नमस्कार. पहिल्या प्रपोजचा पहिलाच गंध, पहिलं हे पहिलंच असतं, असा आपण वारंवार उल्लेख करतो, कारण पहिलाच महत्त्व आपण जाणतो. तर चला पहिल्या प्रपोजचा थोडा अनुभव घेऊया. एव्हाना त्यांची मैत्री वर्गातल्या बाकापासून कॅन्टीनच्या बेंचपर्यंत आली होती. अर्थात त्यासाठी मित्रमैत्रिणींच्या घरट्यात कॅन्टीनचा कडवट चहा गळ्याखाली ढकलण्यासाठी काहीतरी कारण पुढे करावे लागत असे. मग गप्पा गोष्टी आणि टिंगलटवाळकीच्या निमित्तानं एकमेकांशी एखादा दुसरा संवाद साधला जाई. तर कधीकधी वादविवाद झडे असे दिवसामागून दिवस जात होते. तो आज प्रपोज करील, उद्या करील, परवा करील, अशा भाबड्या आशेला कुरवाळत ती येणारा प्रत्येक दिवस ढकलत होती. पण तो सोन्याचा दिवस काही केल्या उगवत नव्हता. तशीच मनाची घालमेल काही केल्या शमत नव्हती. शेवटी भावनात्मक कोंडी फोडण्यासाठी तिने स्वतःच प्रपोज करण्याचं चाकोरीबाहेरचा आणि अत्यंत धाडसी निर्णय घेतला. तसेही काही अशोकाचं झाड नव्हती, ज्याला फुलंही नाही, सावली नाही की फळही नाही. 21व्या शतकातील मुलीने स्वतःला व्यक्तच करू नये, हे शक्य तरी काय? तशीही ती स्वभावाने खूप नम्र आणि संकोची मुलगी नव्हती. मनातल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी एका दिव्यातून जावे लागेल, याचा तिला पुरेपूर अंदाज होता. त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती. कल करे सो आज और आज करे सो अब, या उक्तीप्रमाणे ती उद्याच प्रपोज करण्याचे ठरवले. आणि पहिल्या अर्थात पहिल्या आणि शेवटच्या प्रपोजची मनात थोडी धाकधक होतीच. तो हो म्हणेल की याचा राहून मनात विचार येत होता. गुलाबाच्या पाकळ्या तोडून झाल्या, गणिताच्या वहीमान पानं मोजून झाली, तरी विश्वासक आणि थोडे आश्वासक उत्तर काही सापडेना. शेवटी थेट त्यांच्यासमोर जाऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. पण तिला पटरीबाज प्रपोज करायचे नव्हते. काहीतरी वेगळं करण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. आणि त्यामुळे थेट पण थोड्या वेगळ्या धाटणीच्या प्रपोजचा सराव करण्याचा विचार मनात ढोकळला. रात्री बळे 4 घास खाऊन ती आपल्या खोलीत गेली. दार बंद करून आरशासमोर 15-20 वैविध्यपूर्ण प्रपोज मारले. त्यातील एका वाक्याचा दुसऱ्याशी अर्थार्थी संबंध नव्हता. प्रपोजमध्ये थोडी सूत्रता येण्यासाठी जे म्हणायचे आहे ते नीट लिहून परत सराव केला, तरी समाधान झाले नाही. प्रपोज सत्राच्या मध्यंतरी थोडा विरंगुळा म्हणून आकाशाला हात टेकून 1-2 गाण्याच्या मधुर चालीवर पाय थिरकायचे. सर्व करून झाले, पण त्याला थेट प्रपोज करण्याची हिंमत नसल्याची तिला सारखी जाणीव होत होती. त्यापेक्षा प्रेमपत्र लिहून भावना व्यक्त करणे जास्त सोयीस्कर वाटले. त्याने तिची गणिताची वही मागितलेली होतीच. उद्या ती देताना त्यात प्रेमपत्र ठेवण्याचा बेत तिने रचला. पत्राच्या प्रस्तावनेच सकाळचे 3 वाजले. नंतर 4चा अर्धा ठोकाही पडला. शेवटी मोजून 4 ओळीचे पण भावनांनी ओतप्रोत भरलेले पत्र फायनल केले. हे सहज दिसेल अशा जागी वहीत लपवून ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बागेतले एक ताजे टवटवीत गुलाबाचे फूल पत्राच्या शेजारी ठेवले. पहिले 2 तास संपल्यानंतर सर्व विद्यार्थी व्हरांड्यात जमा झाले. ती त्याच्या जवळ जाऊन म्हणाली, मला तुझ्याशी महत्त्वाचे बोलायचे आहे. तो म्हणाला, मलाही. दोघेही कॅन्टीनच्या बेंचवर थोडे अवघडलेच. काय बोलावे ते दोघांनाही कळेना. या गोंधळातच तो तिला थेट म्हणाला, तुझे माझ्यावर प्रेम आहे. ती थोडी दचकलीच. अंगावर पाल पडावी तशी ती चटकन नाही म्हणाली. असे काही घडल्याचा तिने विचारही केलेला नव्हता. थोडे सावरून तिने प्रतिप्रश्न केला, तुझे आहे काय? आता तिले लाही म्हटल्यावर माझे दुसऱ्यावर एकतर्फी प्रेम आहे असे म्हणले म्हणजे निव्वळ मूर्खपणा होता. त्यात मैत्री गमावल्याची रिस्कही होती. पण त्याला नाही म्हणताच आले नाही. त्याने लिटल बीट म्हटले. तिला काहीच कळाले नाही. तिने परत विचारला केली, तर तो नजर झुकून अपराधी भावलेले हो म्हणाला. तो पुन्हा पुटपुटला. तू विचार करून उत्तर दिला. माझ्यासाठी थोडा वेळ घे. हुकमी पत्ता आपल्या हातात ठेवत ती ठीक आहे, उद्या सांगते म्हणाली. वही तशीच हातात घेऊन आनंदाच्या सागरात
आकांड बुडालेल्या फलाले वर्गात परतली. त्याच्या प्रभाले तिलाही काहीतरी महत्त्वाचे सांगायचे होते याचा त्याला पुरता विसरच पडला. आजची कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.